स्वागत आहे तुमचं राखी सोनवणे चॅनलवर। आज आपण बनवणार आहे झणझणीत ठेचा। तर सर्वात अगोदर आपण साहित्य सांगणार आहे। मिरची, लसण, टोमॅटो, शेंगदाणे, जिरं आणि संबार हे साहित्य घ्यायचं आहे। आणि त्यानंतर संबारला बारीक चिरून घ्यायचं। आणि टोमॅटोचे छोटे छोटे उभे काप करायचे, आडवे असे स्लाइस करून घ्यायचे। मिरच्यांना अर्ध कापून घ्यायचं, जेणेकरून ते फुटणार नाही। आणि सर्वात अगोदर आपण शेंगदाणे भाजून घ्यायचे। शेंगदाणे भाजून झाल्यावर ते काढायचे आणि मिक्सरमधून त्याचं बारीक कूट काढून घ्यायचं। आणि मग तव्यावर थोडं तेल टाकायचं। तेल टाकल्यानंतर त्यामध्ये थोडंसं जिरं टाकायचं। जिरं तडतडू द्यायचं थोडंसं। आणि त्यामध्ये लसण टाकायचं आणि मग मिरच्या टाकून द्यायच्या। मिरच्या तेलामध्ये छान होऊ द्यायच्या, भाजू द्यायच्या। तर जे टमाट्याचे काप कापले आपण ते त्यामध्ये ठेवायचे साईडला। व्यवस्थित लावून घ्यायचे असे, जेणेकरून ते व्यवस्थित सर्व भाजल्या जाईल। नंतर ते झाकून ठेवायचं, 5 ते 10 मिनिट झाकून ठेवायचं। आणि गॅसचा पॉवर 0 वर करून ठेवायचा। नंतर 5 ते 10 मिनिटानंतर झाकण काढायचं आणि नंतर ते पूर्ण परतून घ्यायचं। बघा किती सॉफ्ट झालं आहे ते वाफेवर। टोमॅटो पण सॉफ्ट झाले आणि मिरच्या पण सॉफ्ट झाल्या। त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालायचं। संबार घालून असं छान परतून घ्यायचं। मग मिक्स करून घ्यायचं पूर्ण असं।
व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे प्रोसिजर करायची। जर तुम्हाला माझे व्हिडिओज रेसिपीज आवडत असतील तर तुम्ही मला सबस्क्राईब करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। असेच छान छान रेसिपीज मी शेअर करत असते। चवीपुरतं मीठ घाला त्याच्यामध्ये आणि मग ते परतून घ्या परत। बघा किती सॉफ्ट झालेलं आहे सर्व तेलामुळे, वाफेवर ठेवल्यामुळे। आता सांडस घ्यायची आणि पकडून घ्यायचं, ताव्याला पकडायचं आणि ते स्मॅश करून घ्यायचं। जर तेल कमी वाटलं तर आणखी वरून तेल टाकू शकता तुम्ही थोडं आणि झाकून ठेवायचं 2 मिनिट। हे बघा शेंगदाण्याचं कूट पण वाफवून झालंय छान तेलामध्ये। आता छान सांडस घ्यायची आणि गॅस बंद करून घ्यायचा आणि सांडसने तवा पकडून, तुमच्याकडे खलबत्ता जर असेल तर तुम्ही खलबत्त्यामध्ये पण ते कुटू शकता आणि जर नसेल तर तुम्ही मी जसं स्मॅश केलं आहे चम्मचने तसं पण करू शकता। जसं तुम्हाला इझी वाटेल तसं तुम्ही करू शकता। मी तव्यावरच स्मॅश केलं आहे चम्मचने। हा ठेचा एवढा चवदार आणि टेस्टी लागतो आणि एवढा छान लागतो की जर तुमच्याकडे भाजी करायला काही नसेल तर तुम्ही चपातीसोबत हा ठेचाही बनवू शकता। खूप टेस्टी असतो आणि कोणत्या भाजीची पण गरज लागणार नाही तुम्हाला मग। आणि जर भाजी असेल तर तुम्ही हे त्याच्यासोबत जेवणासोबत खाण्यासाठी पण घेऊ शकता हे ठेचा। खूप चवदार आहे हा ठेचा। हे बघा मी पूर्ण स्मॅश करत आहे भारी। मिक्सरमध्ये नाही काढायचा कारण मिक्सरमध्ये पूर्ण एकत्र होऊन जातं ते, मग ते त्याची टेस्ट बिघडून जाते, म्हणून मग मिक्सरमध्ये नाही काढायचं, कुटायचं नाही तर मग असं स्मॅश करून घ्यायचं चम्मचने। लसूण, मिरची, जिरं, टोमॅटो हे सर्व छान स्मॅश झालं आहे। ओळखू पण येत नाही आहे त्याच्यामध्ये काय काय टाकलं आहे तर। हे बघा असं छान स्मॅश करून झालं, ठेचून घेतलं की जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। तयार आहे झणझणीत ठेचा खाण्यासाठी।